नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला दुसरा प्रोज सुरू करणार आहोत. तर तो आहे द रोमांस ऑफ अ बिझी ब्रोकर. द रोमांस ऑफ अ बिझी ब्रोकर. आणि हा प्रोज लिहिलेला आहे ओ हेनरी यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 10 वरती हा प्रोज आहे. तर तुम्ही आता पुस्तक उघडायचे आहे. पेज नंबर 10. सुरुवातीला तिथं लेखक आणि हा जो प्रोज आहे, पाठ आहे, त्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे. ती आज आपण या पहिल्या भागामध्ये शिकणार आहोत. तर काळजीपूर्वक ऐका. विल्यम सिडनी पोर्टर 1862 1910. तर विल्यम सिडनी पोर्टर यांचा जन्म 1862 मध्ये झाला आणि 1910 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. वॉज बोर्न इन नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका. तर अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे त्यांचा जन्म झालेला होता. ही रोट अंडर द स्यूडनिम म्हणजे काय बघायचं. म्हणजेच टोपण नाव किंवा लेखकाने धारण केलेले नाव. तर ही रोट अंडर द स्यूडनिम ओ हेनरी. तर लेखकांचं मूळ नाव काय आहे? विल्यम सिडनी पोर्टर. परंतु त्यांनी लेखक या नात्यानं एक टोपण नाव धारण केलेलं होतं आणि ते म्हणजे ओ हेनरी या नावाखाली त्यांनी आपलं लिखाण केलेलं होतं. आफ्टर ड्रिफ्टिंग थ्रू, ड्रिफ्ट करणे, म्हणजेच प्रवाहाबरोबर किंवा ओघाबरोबर वाहत जाणे. ड्रिफ्टिंग थ्रू व्हेरियस ऑक्युपेशन्स. ऑक्युपेशन म्हणजे उद्योग. उद्योग किंवा धंदे. अँड मल्टिपल हॅझर्ड. मल्टिपल म्हणजेच अनेक. अनेक हॅझर्ड संकट किंवा धोके. He lived mainly in New York from 1901 onward, where his contact with people below the exclusive social level. Exclusive म्हणजे काय? कमी पात्रतेच्या लोकात मिळून मिसळून न वागणारा. Below the exclusive social level gave him basic material for his short stories. तर
आफ्टर ड्रिफ्टिंग थ्रू व्हेरियस ऑक्युपेशन्स, सुरुवातीला अनेक उद्योग त्यांनी केले, अनेक उद्योगांमध्ये ते भटकले आणि अनेक मल्टिपल हॅझर्ड, अनेक संकटे, धोके त्यांनी त्याचा सामना केला. ही लिव्ड मेनली इन न्यूयॉर्क फ्रॉम 1901 ऑनवर्ड्स. तर 1901 पासून पुढे ते मुख्य करून न्यूयॉर्कमध्ये राहिलेले होते. वेअर हिज कॉन्टॅक्ट विथ पीपल बिलो एक्सक्लुझिव्ह सोशियल लेवल. तर त्या ठिकाणी अशा काही लोकांशी त्यांचा कॉन्टॅक्ट आला की जी एक सोशियल लेवल आहे, की जी एक उच्च दर्जाची पात्रतेची लेवल समजले जाते, त्याच्या खालचे जे लोक आहेत त्यांच्याशी त्यांचा संपर्क आलेला होता. आणि त्या लोकांशी संपर्क आल्यानंतर त्यांच्या शॉर्ट स्टोरी लिहिण्याकरता त्यांना खूप सारं मटेरियल त्या लोकांकडून मिळालेलं होतं. त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या वागण्यातून त्यांना खूप सारं मटेरियल शॉर्ट स्टोरी लिहिण्याकरता मिळालेलं होतं. ड्युरिंग द शॉर्ट स्पॅन, स्पॅन म्हणजेच कालावधी, during the short span of his life, he wrote hundreds of short stories that are naturally varied in subject, in and mood. तर त्यांच्या अत्यंत छोट्याशा कालखंडामध्ये, जीवनाच्या अत्यंत छोट्याशा कालखंडामध्ये त्यांनी 100 कथा, स्टोरीज लिहिलेल्या होत्या आणि त्यासुद्धा नॅचरली व्हॅरिड इन सब्जेक्ट अँड मूड. त्यासुद्धा नैसर्गिकरित्या विषयामध्ये आणि मूड म्हणजे मनस्थितीमध्ये व्हॅरिड होत्या, म्हणजे विभिन्न प्रकारच्या होत्या. These stories suddenly became popular because of their human touch, humor, compassion and gentle irony. Irony म्हणजेच उपहास. आता ह्या कथा एकदमच पॉप्युलर बनल्या का? कारण की त्यांच्यामध्ये एक ह्युमन टच होता, एक मानवी स्पर्श होता. ह्युमर म्हणजेच हास्य विनोद होतं, कॉम्पॅजन म्हणजे सहानुभूती होती, अँड जेंटल आयरनी आणि अत्यंत सौम्य अशा प्रकारचा उपहास सुद्धा ते करायचे. ही इज अ आउटस्टँडिंग टेक्निकल डिव्हाइस. डिव्हाइस म्हणजे युक्ती, युक्ती किंवा योजना. His outstanding technical device, the surprising twist. Twist म्हणजे वळण. वळण. Twist in the tale. आता tale म्हणजेच काय? शेवटची ओळ किंवा ओळी, शेवटच्या ओळी. gives an astonishing म्हणजे आश्चर्याचा धक्का देणे. astonishing end to his stories. आणि त्याची जी हीज आउटस्टँडिंग टेक्निकल डिव्हाइस, त्यांची जी अत्यंत आउटस्टँडिंग असामान्य अशा प्रकारची जी टेक्निकल डिव्हाइस होती, एक तांत्रिक युक्ती होती, ती म्हणजेच काय? द सरप्राइजिंग ट्विस्ट इन द टेल. शेवटची जी ओळ आहे त्या ओळीमध्ये सर्वांना आश्चर्यचकित करणारा वळण ते त्यांच्या कथेला द्यायचे. अँड गिव्ह अन ॲस्टोनिशिंग एंड टू हिज स्टोरी. आणि त्यांच्या कथेला अत्यंत आश्चर्यचकित करणारा असं वळण ते त्यांच्या किंवा समाप्ती त्यांच्या कथेला ते द्यायचे. इट इज द रोल ऑफ अ ब्रोकर टू बाय अँड सेल बॉन्ड्स अँड शेअर्स फॉर अदर्स ऑन कमिशन. तर या कथेमध्ये एक ब्रोकर आहे म्हणजे दलाल आहे. त्याचं काम काय आहे? तर बॉन्ड्स किंवा शेअर, कंपनीचे बॉन्ड्स किंवा शेअर जे आहेत हे विकत घेणं आणि त्यांना विकणं, आणि याच्यावरती तो कमिशन घ्यायचा, दलाली घ्यायचा. हार्वे मॅक्सवेल, अ ब्रोकर, वॉज स्विमिंग इन द वर्ल्ड ऑफ फायनान्स. तर हार्वे मॅक्सवेल नावाचा जो ब्रोकर आहे, जो दलाल आहे, तो फायनान्स जो आहे म्हणजेच आर्थिक जे जग आहे त्या जगामध्ये तो
पोहायचा म्हणजेच काय, तर त्या जगामध्ये तो वावरायचा. ही वॉज इन द बिझनेस ऑफ बॉन्ड्स अँड लोन. तर जे बॉन्ड्स आहेत म्हणजे कागदपत्र दस्तावेज आहे खरेदी विक्रीचे, आणि जे लोन आहेत कर्ज आहेत याच्या जगामध्येच तो असायचा. शेअर्स अँड सिक्युरिटीज, त्याचबरोबर जे शेअर आहे कंपनीचे, सिक्युरिटीज आहे एखाद्या वस्तूची, या सर्व जगामध्येच तो असायचा. ही वॉज इंडस्ट्रियस. इंडस्ट्रियस म्हणजेच काय, दीर्घोद्योगी किंवा मेहनती. ही वॉज इंडस्ट्रियस, तो अत्यंत दीर्घोद्योगी किंवा मेहनती मुलगा होता. त्याचबरोबर बट ही फाउंड टाइम स्लिपिंग आउट, पण त्याच्या लक्षात आलं की वेळ लवकर निघून जात आहे, पटापट निघून जात आहे. अ ब्रोकर ऑफ ऑन फ्लोट. फ्लोट म्हणजे तरंगणे. फ्लोट इन द फ्लक्च्युएटिंग फील्ड ऑफ फायनान्स. फ्लक्च्युएटिंग म्हणजे काय, अचानक चढ उतार होणारा किंवा होणारी. तर हे जे आर्थिक क्षेत्र होतं त्याच्यामध्ये तो अचानक चढ उतार व्हायचा, यामध्ये तो नेहमी तरंगत असायचा, त्याचं जीवन तरंगलेलं असायचं. इट वॉज बियॉन्ड हिम टू लीड अ केअरफ्री लाईफ. लीड म्हणजेच जगणे आणि केअरफ्री म्हणजेच काय, निश्चिंत. तर अशा या जगामध्ये की ज्या ठिकाणी कोणतीही स्थिरता नव्हती, अशा या जगामध्ये तो जगत होता. आर्थिक जगामध्ये जगत होता, फायनान्सच्या जगामध्ये जगत होता, आणि त्यामुळे एक निश्चिंत जीवन जगणं त्याला शक्यच नव्हतं. ऑन अकाउंट ऑफ हेक्टिक. हेक्टिक म्हणजेच काय, धावपळीचे किंवा गडबडीचे. हेक्टिक ऍक्टिव्हिटीज अँड प्रोफेशनल हॅझर्ड. तर अशा या जगामध्ये तो जगत होता की ज्या जगामध्ये सर्व ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या या हेक्टिक होत्या, धावपळीच्या होत्या, आणि त्याचं जे प्रोफेशनल त्या ठिकाणी अडचणी त्याला येत होते, संकट येत होते. अशा जगामध्ये तो जगत होता, म्हणून त्याला एक निश्चिंत जीवन जगणं फार अशक्य होतं. ओ हेनरी हॅज नॅरेटेड. नॅरेट करणे म्हणजे लिहिणे. अन इन्सिडेंट इन द लाईफ ऑफ हार्वे मॅक्सवेल. तर ओ हेनरी यांनी हार्वे मॅक्सवेल यांच्या जीवनावरती एक प्रसंग लिहिलेला होता. कीपिंग इन द माइंड ही इज अ लिटररी ट्रेडमार्क. ट्रेडमार्क म्हणजे काय, निशाण किंवा निशाणी. लिटररी ट्रेडमार्क बाय गिविंग द ट्विस्ट इन द टेल. तर त्यांची जी एक विशेष निशाणी होती की शेवटच्या ओळीमध्ये कथेला ट्विस्ट देणं, वळण देणं, तर हे त्यांनी या कथेमध्ये सुद्धा वापरलेलं आहे. सो स्टुडंट्स, दिस पार्ट एंड्स हियर. टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हियर. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक यू व्हेरी मच.